आमची बौद्धिक प्रगती झाली का, हा आमच्या दृष्टीनं आजही सर्वात मोठ्या संशोधनाचा विषय आहे. कारण एकीकडे जग चंद्रावर राहायला जात आहे, जग चंद्रावर पाणी शोधतंय, आणि आमची लोक लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ शोधताय, लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र शोधताय. आमच्या नाही लक्षात आलं. आमची पोरं शिकतायत, मोठी होत आहे, राजकारणी होत आहे, समाजकारणी होत आहे, डॉक्टर होत आहे, इंजिनियर होत आहे, प्रोफेसर होत आहे, मोठमोठ्या गाड्या घेताय, मोठमोठे बंगले बांधताय, चारचाकी गाड्यांमधून फिरताय, आणि त्या गाडीला नजर लागू नये म्हणून त्या गाडीला लिंबू आणि मिरची टांगताय. अरे मग आम्ही शिकलो काय, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आम्ही शिकलो काय, आमच्या नाही लक्षात आलं. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्ज नाही असे म्हणणारे संत तुकोबाराय, त्या तुकोबारायांना अभंगात शोधण्याऐवजी आम्ही वैकुंठामध्ये जाऊन शोधतोय. सत्यनारायणाची पूजा ही ब्राह्मणांची रोजगार हमी योजना होती असं आमचे गाडगे बाबा सांगायचे. त्या गाडगे बाबांना आम्ही ग्रामस्वच्छतेपुरतं मर्यादित ठेवलं. मग आम्हाला कसे लक्षात येणार आमचे महापुरुष, कसे समजणार आमची युगपुरुष, कसे समजणार आमची माणसं. आणि नेमका आमच्या याच धार्मिक मानसिकतेचा फायदा घेतला गेला. पंढरपूरचा पांडुरंग जो आहे तो आमचं, तुम्हा आम्हा सर्वांचं बहुजन समाजाचं आराध्य दैवत आहे. त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आमचा बहुजन बांधव तीर्थ त्या वारीसाठी जातो, पायी जातो, दिंडीने प्रवास करून जातो, नाही मिळाला तर गाडीने जातो. पण त्या पांडुरंगाचं आषाढी कार्तिकीला दर्शन घेतो, रांगा लावून दर्शन घेतो, प्रचंड मोठी लांब राईन, त्या रांगेमध्ये उभा राहतो आणि दर्शन घेतो. का? कारण तो पांडुरंग तुमचा आमचा सर्वांच्या बहुजन समाजाचं आराध्य दैवत आहे. आणि त्याच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये 15 मे 2003 या रात्री त्या मंदिरामध्ये एक रुक्मिणी सभामंडप आहे. त्या सभामंडपामध्ये समोर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. त्या मूर्तीला स्नान घातलं जातं आणि त्या स्नानाचं पाणी त्या रुक्मिणी सभामंडपाच्या बाजूला असलेल्या तीर्थकुंडामध्ये येऊन पडतं. ते तीर्थकुंडातलं पाणी आमचा भाविक श्रद्धेनं तीर्थ म्हणून प्राशन करतो. आणि ज्यांना तिथं वारीला यायला जमलं नाही किंवा पंढरपूरला यायला मिळालं नाही त्यांच्याकरता ते पाणी तीर्थ म्हणून घरी घेऊन येतो आणि त्यांना घरी आल्यावर पाचतो. कारण ते आमच्याकरता तीर्थ आहे. आमच्या विठ्ठल रुक्माईच्या स्नानाचं ते पाणी आहे. ते पाणी तिथं पडतं. ते तीर्थकुंडामध्ये 15 मे 2003 या रात्री गोपाळ रामकृष्ण बडवे नावाच्या ब्राह्मणानं लघवी केली, तिथल्या पुजाऱ्यानं लघवी केली. आणि ज्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं आणि विचारलं, अरे तू काय करतोय, इथं लघवी करू नये, इथं ही लघवी का करतोयस? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, त्यानं सांगितलं, इथं लघवी मी आज करत नाही, इथं लघवी करणं ही आमची परंपराच आहे. मग एवढे दिवस तुम्ही आम्ही बहुजन बांधव सगळे काय पीत होतो याचा विचार आम्ही एकदा केला पाहिजे. आणि हा विचार ज्यावेळी आम्ही करणार ना त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर खरे बाबासाहेब येतील, त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर खरे राजर्षी छत्रपती शाहू महाराज चमकतील, त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर खरे महात्मा ज्योतिराव फुले येतील, कबीर येतील, आमचे महापुरुष बळीराजा येईल. आणि तेव्हा आमच्या लक्षात येईल आमच्यावर अन्याय किती झालाय, अत्याचार किती झालाय. आणि ज्यावेळी तुम्ही आम्ही अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठून उभं राहू ना त्यावेळी आमचा खरा इतिहास जागरूक होणार आहे, खरा इतिहास समोर येणार आहे. आणि मग खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे सच्चे वारसदार आहे, सच्चे वारसदार. पण हे आम्हाला नाही समजलं. आणि मग मी या महामानवांना कधीतरी सांगतो की हे महामानवांनो तुमचे विचार, तुमचे आचार आम्ही सारं काही विसरलो. हे महामानवांनो तुमचे विचार, तुमचे आचार हे आम्ही सारं काही विसरलो. तुम्ही आम्हाला उंचीवर नेलं, आम्ही तिथून घसरलो. तुमची कित्येक लेकरं आज विस्थापितासारखं जीवन जगतायत, तुमची कित्येक लेकरं आज विस्थापितासारखं जीवन जगतायत आणि तुमचा बाजार मांडणारे प्रस्थापितासारखे वागतायत. हे महामानवांनो कोणासाठी डोळ्यात अश्रू साठवताय? हे महामानवांनो कोणासाठी डोळ्यात अश्रू साठवताय? जयंती आली किंवा विटंबना झाली तेवढ्या पुरतेच तुम्ही आम्हाला आठवताय, तेवढ्या पुरतेच तुम्ही आम्हाला आठवताय. जय जिजाऊ, जय शिवराय.